संभाजी महाराजांना ज्या औरंगजेबाने 40 दिवस हाल करून मारले, त्या औरंगजेबाची कबर उखडून टाकावी। सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सूचित करीत आहोत। अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगरचा नारा देत कार सेवा करेल। शहरातील अतिथी हॉटेल येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल परभणीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस आनंद पांडे, बाळू गुरु महाराज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, ॲडव्होकेट राजकुमार भांबरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आणि हो, एक जरुरी सूचना, तुम्ही जर सप्ताह वयस्कर नवीन असाल तर आताच चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जिल्हा मंत्री ॲडव्होकेट राजकुमारजी भांबरे, जिल्हा सहमंत्री या ठिकाणी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मित्र पत्रकार बंधू, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छावा चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जागरण झालेलं आहे। आणि हा छावा चित्रपट केवळ चित्रपट नसून धर्मवीर संभाजी महाराजांचं ते जीवन आहे। आणि या धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनासाठी आपणही आपल्या जीवनामध्ये खारीचा वाटा उचलावा। आणि ज्या औरंगजेबानं ज्या क्रूर पद्धतीनं संभाजी महाराजांचा 40 दिवस छळ करून हालहाल करून बळी घेतला, संभाजी महाराजांनी धर्मासाठी ते बलिदान केलं। या औरंग्याची जी पापी कबर आहे, ती पापी कबर सरकारनं नेस्तनाबूत करावी, अन्यथा सगळ्या हिंदू समाजाला रस्त्यावर उतरावं लागेल। यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाज जागरणासाठी ही पत्रकार परिषद विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेच्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून घराघरापर्यंत हा विषय जावा। या देशातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांच्या बद्दलची श्रद्धा आहे, जी भक्ती आहे, जी शक्ती आहे, ती कुठेतरी आज हुंकारीत बाहेर येण्याची आवश्यकता आहे। आणि त्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर उद्याच्या 17 तारखेला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं जाणार आहे। आणि निवेदनाच्या तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता संभाजीनगरला जाऊन औरंगजेबाचं जे पापी थडगं, त्या ठिकाणी जी कबर आहे, जिचं आज उदात्तीकरण केलं चाललंय, ती पापी कबर, ते थडगं सकल हिंदू समाज ताकदीनं संविधानाच्या माध्यमातून, संविधानाच्या दायऱ्याच्या माध्यमातून उद्ध्वस्त करेल याची शाश्वती, याची खात्री आहे। समाजाच्या जागरणासाठी आज ही पत्रकार परिषद आहे। ज्या संभाजी महाराजांनी बलिदान केलं, त्या बलिदानाबद्दल असं म्हटलंय, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है तुझ्या दुनिया में कोई जैसा शंभू राजा था। या महाराजांच्या बलिदानासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपण समाजाचं जागरण करावं, समाजाला जागृत करावं, एकसंघ करावं। धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हा जो हिंदवी स्वराज्याचा वारसा आहे, तो वारसा जर आम्हाला अबाधित ठेवायचा असेल तर ही जी गुलामगिरीची प्रतीक आहे, हे जे गुलामगिरीची निशाणी आहे, औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये आज उदात्तीकरण स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर केलं चाललंय, ते संपवण्यासाठी आणि औरंगजेबाचं ते पाप कायमचं त्या ठिकाणी नाहीसं करण्यासाठी हे आंदोलन विश्व हिंदू परिषदेने हाती घेतलेलं आहे। आणि ज्या ज्यावेळी विश्व हिंदू परिषद अशा पद्धतीचं आंदोलन हाती घेत आहे, त्यावेळी ते आंदोलन पूर्ण करणं, जे आंदोलनाचा हेतू आहे तो पूर्ण झाल्याशिवाय विश्व हिंदू परिषद थांबत नाही। हम अभी नहीं रुकेंगे हा संकल्प विश्व हिंदू परिषदेने केलेला आहे। आणि येणाऱ्या सोमवारी आपण सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी 11:30 वाजता उपस्थित राहावं। आणि सरकारला सुद्धा या आपल्या प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही इशारा देतोय, विनंती करतोय, जे जे विनंती, इशारा, आवाहन या सगळ्या गोष्टी ज्या लोकशाही संविधानाचे हत्यार आहेत, या संविधानिक मार्गातून आम्ही आवाहन करतोय की शासनानं ती स्वतःहून औरंगजेबाची कबर काढून टाकावी। यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं